नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जी रेडीमेड पाइपिंग असते ती ब्लाउजला एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि इनविजिबल पद्धतीने कशा प्रकारे लावायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. इथे बघा मी गोल्डन कलरची ही रेडीमेड पाइपिंग घेतलेली आहे आणि ही पाइपिंग मी ऑनलाईन मिशोवरून मागवली होती. तुम्हाला ही मागवायची असेल तर मला कमेंटमध्ये लिंकचा टाइप करा, मी तुम्हाला त्याची लिंक देईन. तर इथे बघा सगळ्यात अगोदर पाइपिंग लावण्यासाठी जे आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्या सरळ अस्तरच्या कुठल्याही एका बाजूला, कारण अस्तरला सरळ आणि उलट्याचं नसते, त्या अस्तरच्या एका बाजूला इथे बघा आपल्याला पाइपिंग ठेवायची आणि इथं एकदम किनारीला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा मी डबल फूटच यूज केलेला आहे, तरी पण एकदम किनारीला शिलाई येते आपली व्यवस्थित. आणि ही जी पाइपिंग आहे ना अशी म्हणजे एकदम कडक अशी नाही, व्यवस्थित अशी कॉर्नरला पण व्यवस्थित फ्लेक्सिबल आहे, त्याच्यामुळे फोल्ड होते व्यवस्थित आणि एकदम दाबाखाली जो आपला प्रेशर फूट असतो ना त्याच्याखाली दबते व्यवस्थित, त्यामुळे फिनिशिंगमध्ये लागले जाते. तर इथे बघा पूर्ण गळ्याला अशीच हळूहळू आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि हळूहळू शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होतं, बरोबर आपल्या पाइपिंगच्या बाजूला इथं शिलाई येते. तर इथे बघा पूर्ण गळ्याला आपली इथे शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राची आहे ती इथे आपण कट करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता एकदम किनारीला आणि एकदम परफेक्ट अशी इथं लागलेली आहे. जरी ही आपण सरळ पाइपिंग असली तरी पण एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित येते. तर इथे बघा त्याच्यानंतर इथं जो मेन ब्लाउज पीसचा कपडा आहे तो मी इथं घेतला आणि ब्लाउज पीस ठेवताना सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे, हे जी आपण पाइपिंग अटॅच केलेली आहे ते. आणि इथे बघू शकता पाइपिंग जी आहे ती आपल्या अस्तरच्या सरळ बाजूला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची, नाहीतर पाइपिंग जर वर आली तर मग नंतर तुमचे पाइपिंग व्यवस्थित येणार नाही, उलटी होईल. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. पाइपिंग आपण अस्तर जे मेन ब्लाउज पीस आहे त्याच्या बाजूला ठेवलेली आहे. तर इथे बघा मी खालच्या साईडला एक 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे, कारण ती शिलाई नंतर आपल्याला खोलून घ्यायची आहे. आता आपल्याला गळ्याला शिलाई मारायची आहे आणि गळ्याला शिलाई आपण जी पहिली पाइपिंगला शिलाई मारलेली आहे ना त्याच शिलाईवर आपल्याला परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अजिबात इकडे तिकडे जाऊन द्यायची नाही, हळूहळू शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जी पाइपिंग आहे ती आपली व्यवस्थित आणि परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये येते. आणि जे नवीन बिगिनर्स असतात ना त्यांना पाइपिंग करायला जमत नाही त्यांच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे हा, रेडीमेड पाइपिंग घेऊ शकता. आणि आताच मिशोमध्ये सेल पण होतं की 80% पर्यंत बऱ्याच गोष्टींवर सेल होतं, तर त्यावेळेस घेऊ शकते. किंवा असंही जास्त महाग नाही पडत, 215 रुपयाला मला इथं पूर्ण 12 पाइपिंग भेटलेल्या आहेत आणि एका ह्याच्यात 10 मीटर अशी पाइपिंग आहे, त्यामुळे खूप स्वस्त आहे, असं महाग वगैरे काही नाही. कारण आपण पाइपिंगचा कपडा जरी घ्यायला गेलो तरी खूप महाग भेटतो, तर त्याच्यापेक्षा तर हे छानच आहे. आणि ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी इथे एकदम परफेक्ट असं ऑप्शन आहे. ते इथे बघा पूर्ण शिलाई मारून घेतली आणि इथे बघा आता पूर्ण गळ्याला आपल्याला असे छोटे छोटे जवळजवळ कट मारून घ्यायचे आहेत. आणि कट मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली शिलाई कटली जाणार नाही. ओके. तर बघा इथं पूर्ण गळ्याला इथे छोटे छोटे कट मारून घेतले. त्याच्यानंतर ही खालच्या साईडला कमरेला आपण शिलाई मारली होती ना ती इथं शिलाई काढून घेऊया, कारण इथं मला कमरेला कमरपट्टी लावायची आहे. तुम्हाला जर पाइपिंग लावायची असेल तर ज्यावेळेस तुम्ही गळ्याला पाइपिंग लावली त्याच टायमाला इथं तुम्ही कमरेला सुद्धा पाइपिंग लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा अस्तर अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आणि इथं आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घ्यायची आणि आतल्या साईडला जे मार्जिन आहे ते आपल्याला अस्तरच्या बाजूला करायचं आहे आणि अस्तरवरच आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ते इथे बघा आता पूर्ण गळ्याला आपली शिलाई दाब शिलाई मारून झाली. आता अस्तर आतल्या साईडला पलटी करायचं आणि परत एकदा 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये सगळीकडे एकसारखी व्यवस्थित अशी पाइपिंग लागलेली आहे. आता इथं बघा 1/2 इंच एवढं, 1/2 इंच म्हणजे एक दाब एवढं मार्जिन सोडायचं. आपण शिलाई मारताना लक्षात ठेवायचं आपली जी पाइपिंग आहे ना तिकडं साईडच्या बाजूला दाबाला चिकटून बरोबर गेली ना म्हणजे सगळीकडे एकसारखी बरोबर आपली शिलाई येते, कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही. हे छोटे छोटे टिप्स असतात ना ते नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. ते बघू शकता एकदम परफेक्ट अशी पाइपिंग इथं आपली लावून झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि तुम्हाला घ्यायची असेल तरी पण कमेंट करा, त्याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अगोदर कमेंट करा ज्यांना हवी असेल त्यांनी.
आणि आता बघा पूर्ण आता कमरेला आपण शिलाई मारून घेऊया आणि अस्तरच्या चारही बाजूला शिलाई मारून घेऊ आणि एक्स्ट्राचा कपडा जो कट आहे तो कट करून टाकूया. कमरेला कमरपट्टी लावून घेऊ आणि पूर्ण पाठीमागचा जो बॅक पार्ट आहे तो इथं आपण रेडी करून घेऊया. आणि अशीच पायपिंग तुम्ही आपण समजा ज्यावेळेस ब्लाऊज डिझाईन बनवतो त्यावेळेस पण लावू शकता. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला पायपिंग करायला कपडा सुद्धा मॅचिंगचा नसतो किंवा पायपिंग एकसारखी अशी जमत नाही. म्हणजे डिझाईन वगैरे बनवायची असेल तर एकसारखी छान अशी पायपिंग येत नसेल तर त्यावेळेस पण तुम्ही अशी पायपिंग इथं यूज करू शकता. आणि मग कॉर्नरला पण बऱ्याच जणींना काय होतं व्यवस्थित कॉर्नर काढता येत नाही. त्यावेळेस ही पायपिंग जी आहे ते आपण कट करून बरोबर कॉर्नरच्या ठिकाणी व्यवस्थित लावू शकतो. म्हणजे जो डिझाईनचा कॉर्नर वगैरे असतात ते एकदम परफेक्ट असे निघते. तर त्यामुळे आपल्या ब्लाऊज डिझाईनला लुक जो आहे तो अजूनच छान येतो. अशाच खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात जेणेकरून आपला ब्लाऊज अजूनच फिनिशिंगमध्ये आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर तुम्ही ही जी पायपिंग आहे ती नक्कीच यूज करून बघा. इथे बघा आता पूर्ण आपण शिलाई मारून घेतली. एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करून घेतला. आता पाठीमागे टक्स मारून घेते आणि कमरपट्टी लावून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर साईडला जे बेल आयकॉन असतं ना तेही प्रेस करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि अगदी सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी इझिली बघू शकता. तरी ते बघा बॅक पार्ट आता आपला रेडी होत आहे. आणि या चॅनलवर मी तुम्हाला सगळे टिप्स असतात ना ते सगळे एकदम सोप्या पद्धतीने करून सांगत असते की जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना अगदी फायदेशीर ठरतील. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.